जय शंकर सर्वांना, वेलकम टू नोमॅडिक पेदा चॅनल. आणि आज वार शुक्रवार. श्रावणातले प्रत्येक दिवस हा शिवमय असतो. म्हणून कोल्हापुरात ह्यावेळी आता मी यावर्षी तर श्रावणात काही 4-5 दिवस झाले आता कोल्हापुरात आहे. त्यामुळे तुषार भाऊ आणि मी आम्ही दोघंजण चाललो आहे आता सातेरीला. सातेरी महादेव कसा आहे, शिव मंदिर कसं आहे, त्याचा इतिहास काय आहे. ॲक्च्युली अभिषेकाच्या तयारीनं आम्ही चाललोय. रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2:45 झालेले आहेत. 2:42 करेक्ट झालेत. आणि आता आम्ही दोघंजण चाललोय सातेरी महादेवला. खालीच पायथ्याला खूप डोंगरावरती असं ते शिव मंदिर आहे. आणि मंदिराच्या खालती पायथ्याला बरोबर सातेरी देवीचं मंदिर आहे. तर ते कसं आहे मंदिर, कसे वरती आपोआप तयार झालेलं खूप पुरातन असं ते शिव मंदिर आहे. खूप वर्षानंतर आता आम्ही तिकडे अभिषेकाला चाललोय. तर काय अनुभव आहे, कसा आहे. कोल्हापूर पासून म्हणजे आपल्या घरापासून फक्त 25 किलोमीटरवर एवढ्याच अंतरावरती आहे. फुलेवाडी रिंग रोड पासून जायला मार्ग आहे. कसबा बीड या गावामध्ये देखील 12व्या शतकामध्ये राजा भोजने बांधलेलं पुरातन शिव मंदिर देखील तिथं आहे. एकाच पाषाणामध्ये 108 शिवलिंग त्या मंदिरामध्ये आहेत. ते देखील मंदिर जर आम्ही रिटर्न येईपर्यंत जर काही मंदिर उघडलं असलं तर ते देखील मंदिर तुम्हाला आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. आणि तिथून पुढे कसबा बीड गगनबावडा रोडला जाताना कसबा बीड या मार्गावरून आत जावं लागतं. सरळ पुढे कोल्हापूरपासून 25 किलोमीटर अंतरावरती सातेरी महादेव हे मंदिर आहे. तर तिथला अनुभव कसा असणार, अभिषेकाचा तर व्हिडिओ आपल्याला करता नाही येणार. तो तुम्हाला पूर्ण शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतरच पूर्ण मंदिर फिरून दाखवताना मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये. अभिषेक करतानाचा व्हिडिओ मात्र बघणं थोडंसं पॉसिबल नाही आहे. तर जाऊ आता डायरेक्ट मंदिरात. हर हर महादेव. हर हर महादेव. जय शंकर. जय शंकर. तर आता सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि 8:15 वाजता आत्ता आमचा अभिषेक पूर्ण झाला. रात्री आम्ही पोचलो 3 वाजता, पण महाराज इथले आले सकाळी 6-6:30 वाजता. त्यामुळे त्यानंतर आमचा अभिषेक चालू झाला. तुम्हाला खालचं गडबड खूप झाली, आम्ही कारमध्येच बसून राहिलो होतो. आणि खालचं नंदीचं तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे. अजून तुम्हाला वरचा आधी दाखवतो. इथं एक नंदी महाराज आहेत. इथं महादेवांची इथं शिवलिंग आहे, इथं तुम्ही बघू शकता. इथं अशा प्रकारे शिवलिंग आहे. पूर्ण जे मंदिर आहे हे कसं तयार झालं, काय झालं, काहीही माहिती नाही आहे कोणाला. इथून आतमध्ये गेल्यानंतर ह्या साईडला इथे गणपती बाप्पा आहेत आणि आईसाहेबांचं आहे, म्हणजे पार्वती मातेचं मंदिर आहे. इथून डायरेक्ट सूर्यप्रकाश पार्वती मातेच्या मूर्तीवरती येतोय. इथं तुम्ही आतमध्ये बघू शकता. आणि इथे आतल्या बाजूला बरोबर गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आणि हे पूर्ण मंदिर हे असं आहे. तर वरती इकडे एक शिखर आहे आणि इथे एक शिखर आहे, बघू शकता. तर खूप छान वाटलं आज अभिषेक. खूप म्हणजे आय थिंक 1-2 वर्षानंतर आज अभिषेक केला सातेरी महादेवला. गाडी झोपलेलो आम्ही, गाडीत हाल झाला वाईट. बघू शकता तुम्ही, वातावरण पण बघू शकता कशा प्रकारचं इथं वातावरण आहे. खूप एकदम उंचीवरती ठिकाण आहे. तुषारभाऊंची फोटोग्राफी चालू आहे. आणि इकडे बघू शकता सूर्य उगवला आहे. छान वाटायला, म्हणजे पाऊस पण बऱ्यापैकी थांबला आहे आणि मस्त वातावरण एकदम प्रसन्न आहे. श्रावणात पहाटे येऊन अभिषेक करण्याची मजा, अनुभव पूर्णपणे वेगळे आहे. हे आहे पाठीमागून अशा प्रकारे मंदिर. तुम्ही लांबपर्यंत बघितलं, खूप असे मोठे डोंगरच आहे. तर आता इथून आपण जाऊयात खालती. तुम्हाला शिवलिंग पण दाखवलं. हे मंदिर कसं तयार झालं, काय झालं, कोणालाच माहिती नाही. खूप पूर्वीपासून मंदिर इथं आहे. महादेव, पार्वती, गणपती
नंदी महाराज सगळे प्रवास करत असता असता इथं येऊन थांबले. महादेव पुढे थांबले, म्हणजे महादेवांचं मंदिर पुढं आहे. आतल्या बाजू पाठीमागच्या बाजूला तिकडे जर बघितला, तिकडे गणपती आणि पार्वती माता पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे आहेत. इथं तुम्हाला दाखवतो आता. इथं पाठीमागं बघा तुषारभाऊ वर गेल्यात. इथनं असं वरती गेलं की इथं मंदिराजवळ पोचतंय. आणि मधून येता येता ह्या मधल्याच वाटेवर इथं काय आहे बघा, इथं एक विहीर आहे. एवढ्या उंचीवरती इथं विहीर आहे. कशी आहे काय कुणालाच काहीच कल्पना नाही याची. आणि या विहिरीची खोली 40 फूट आहे असं सांगतात. आता इथून पुन्हा असं खालती आलो आपण. पुन्हा खालती आल्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांची मूर्ती दाखवतो. किती मोठी आहे नंदी महाराजांची मूर्ती. आता माझी हाईट बघा इथं केवढीशी आहे आणि इथं नंदी महाराजांची किती उंची आहे बघा. एवढी मोठी आपोआप तयार झालेली ही मूर्ती आहे. तुषारभाऊ तिथं जरा उभा राहा. उंचीचा अंदाज घ्या फक्त की किती उंच आहे मूर्ती. मस्त आहे वातावरण. तर इथं पाठीमागं तुम्ही वातावरण बघा. इथं नंदी महाराजांची मूर्ती. इथून सरळ जायचं आणि तिथून वरती जाऊन मंदिरात जायचं. आणि ह्या मंदिराकडे इथं बघा किती उंचीवर आहे मंदिर. पहाटे तर एवढी खतरनाक थंडी वाजत होती इथं. आम्ही कारमध्ये झोपून राहिलो. तुम्हाला तो सीन सांगतो काय झाला. 3 वाजता बरोबर पोहोचलो आम्ही इथं. 3 सव्वा 3च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. इथं जेवण पण होतं आहे. प्रसादाची तयारी सगळी इथं केली जाते. पाण्याची वगैरे सोय आहे. सोय वगैरे सगळ्या गोष्टी छान आहेत. बघा दर्शनासाठी महादेवांचं जुनं अतिप्राचीन मंदिर आहे इथं. ते देखील तुम्ही बघू शकताय. अनुभव खूप छान येतात इथं. त्यामुळं वरती जायचं आहे का असं आहे वय. ठीक आहे. तुम्हाला जी माहिती आहे आता आमचं रात्रीची गंमत ती आता नंतर सांगतो की नेमकं झालं काय आमच्यासोबत केलं. तर तुम्हाला गंमत सांगायची राहिली. आम्ही रात्री पोचलो इथं 3 सव्वा 3ला हो ना. सव्वा 3ला बरोबर आम्ही पोचलो. आणि पोचल्यानंतर गाडीत बसलो. मग आम्ही येऊन बघितलं तर महाराज पण आले नव्हते आणि कोण लोक पण आले नव्हते. त्यामुळं आम्ही बसून राहिलो गाडीत. गाडीत बसून अचानक कधी झोप लागली आम्हाला कळालं नाही. आणि अधूनमधून हलकी अशी जाग येत होती. आम्ही 2 वेळा बघायला देखील आलो की आलेत काय कोण, पण कोण महाराज पण आले नव्हते, कोणी आलं नव्हतं. मग आम्ही अचानक सव्वा 6 साडेसहाला 6:15 साडेसहा वाजता जाग आली आम्हाला अचानकच. आणि जाग आली अचानक. मग तुषाराने मी पटकन उठलो आणि डायरेक्ट साहित्य घेऊनच वरती गेलो. बघतोय तर महाराज पण आले होते. पूजा चालू होती. नशीब आमचं की अभिषेक आणि पूजा काही झालेली नव्हती. फक्त खालती नंदी महाराजांना अभिषेक नाही घालता आला, फक्त पाणी आम्हाला घालायला मिळालं. बाकी वरती संपूर्ण पूजा आम्हाला करता आली. ती करून घेतली देवाने असा. आणि आम्हाला कधी झोप लागली गाडीत कळालं नाही, कारण बाहेर एवढी खतरनाक थंडी होती. रात्रीचे काही फुटेज आहेत आमच्याकडे, ते आम्ही टाकतो. लिटरली काही दिसत नाही त्यामध्ये, काहीच दिसत नाही. पुढचा रोडच व्हिजिबल नव्हता. इतका घाण सीन होता. इथं आपली गाडी लागल्या. तुषार भाऊ हाय करा. जय शंकर. जय शंकर. आणि पाठीमागं मंदिर बघा. आणि हा सीन बघा पाठीमागे. तर इतकं छान वातावरण आहे. आम्ही तुम्हाला देखील सजेस्ट करतो की मंदिराला खरंच भेट देण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही खरंच यावं, दर्शन घ्यावं आणि इथल्या महादेवाची प्रचिती घ्यावी, अनुभव घ्यावा. इतकं अनुभव घेण्यासारखं मंदिर आहे. त्यामुळं आता आपण चाललोय घरी.
आपण घरी जाता जाता जर शक्य झालं, छान, घरी जाता जाता जर काही शक्य झालं आपल्याला, तर आपण कसबा बीडमध्ये असणार आहे का पुरातन प्राचीन महादेव मंदिरात देखील दर्शनासाठी जाणार आहे. तिथे एकाच पाषाणावरती, शिलेवरती 108 शिवलिंग आहेत, 108. तर ते देखील तुम्हाला दाखवतो कसे आहेत शिवलिंग, किती जुनं आहे मंदिर, 12व्या शतकातलं आहे ते देखील मंदिर. तर ते देखील सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भेटू आता खाली. घाट पूर्ण डोंगर उतरून खालती आल्यानंतर डोंगराच्या बरोबर पायथ्याला इथं तुम्ही बघू शकताय किती मोठं वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाखाली बरोबर एक छोटंसं मंदिर आहे. ते मंदिर म्हणजे सातेरी मातेचं मंदिर आहे. म्हणजे 7 देवी त्या ठिकाणी आहेत असं म्हटलं जातं. 7 देवी, आणि त्या 7 देवींना सातेरी असं म्हणतात. ते मंदिर तुम्ही आता बघितलं, बरोबर वरून खालती आल्यानंतर बरोबर ते मंदिर आहे सातेरी मातेचं. अजून आपल्याला खूप खालती डोंगर उतरून जायचं आहे आणि मग कुठे आपण तिथून खालती आणि 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मग बिडामध्ये पोहोचतोय. आत्ता फक्त अर्धा डोंगर आपण पार केलाय. तुम्हाला दाखवतो मी मंदिर कुठे आहे. आता हा पूर्ण डोंगर उतरून आपण खालती आलोय आता. आणि तुम्ही सगळ्यात टॉपला जर बघू शकत असाल तिथं काहीतरी बांधकाम छोटंसं, तर ते म्हणजे आहे महादेवाचं मंदिर, म्हणजे जिथं आपण आता अभिषेक केला ते. फक्त 5 अभिषेक करायचे म्हणून 2 ते 3 वर्षांपूर्वी इकडे अभिषेक मी चालू केले होते आणि ती अशी सवय लागून गेली होती आम्हाला, लिटरली सांगायचं म्हणजे. आणि अभिषेकाची म्हणजे महादेव अभिषेक करून घेत होते आणि आम्ही प्रत्येक सोमवारी रात्री 3 वाजता येऊन अभिषेक करत होतो. आमचं प्रत्येक सोमवारीचं एकच रुटीन तेव्हाचं होतं हे. आता आपण त्यावेळेचं 2-3 वर्षापूर्वीचं, म्हणजे आय थिंक 2020 साली मी येत होतो. 4 वर्षापूर्वीचं रुटीन होतं माझे. कंटिन्यू वर्ष होऊन गेला असेल मी कंटिन्यू अभिषेक माझ्याकडनं करून घेतले होते. तेव्हा आम्ही 5 ते 6 जण होतो. ओंकार, स्वरूप, निशांत, अक्षय, तोंडले, बापू, असे आम्ही सगळेजण होतो. रोज प्रत्येक सोमवारी यायचो. इथून आम्ही खालती जायचो. तिथे जी पुरातन एकदम मंदिर आहे राजाभाऊच्या काळातलं, तिथं महादेवाला आम्ही बिडामध्ये पाया पडायचो. तिथून आम्ही डायरेक्ट जाणार मिसळ खायला. मिसळ खाणार बंडाची, का तर स्वरूपला आवडायची म्हणून. तर आता आपण तिथं पण जाऊयात मिसळ खायला. तुम्हाला दाखवतो मिसळ देखील. कोल्हापुरात महानगरपालिकेजवळ ती मिसळ आहे. तर आजचा दिवस खतरनाक, आजचा व्लॉग खतरनाक होणार आहे. जे मी कोल्हापुरात एक्सप्लोअर तेव्हा करत होतो सोमवारचं, ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा मी आज प्रयत्न करतो. आता जाऊयात डायरेक्ट खालती मंदिराजवळ. आलो आहे बिडामधल्या प्राचीन अशा अतिप्राचीन असणाऱ्या शिवमंदिरात. इकडे बघू शकता मंदिर पण किती मोठं आहे. तुम्हाला एंट्री दाखवतो. इकडे एंट्रीलाच एकदम प्राचीन काळामध्ये सापडलेल्या सगळे हे शिल्प आहेत. इथं सर्व प्रकारची शिल्प आहेत इथं.
प्रत्येकाच्या शेतामध्ये असो या मंदिराच्या परिसरामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी इथं शिल्प सापडलेले आहेत. ते सगळे शिल्प इथं अशा प्रकारे जतन करून ठेवलेले आहेत. हे देखील तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर इथं आहे सुरुवातीला इथे दत्त मंदिर. या अशा प्रकारे दत्त मंदिर आहे. आता बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला पूर्ण मंदिराचा सगळा परिसर फिरून दाखवतो की काय काय मंदिरात. इकडून जाऊयात. तर इथं तुम्ही बघू शकताय मंदिराच्या अगदी समोर आहे दीपस्तंभ. शिवरात्रीला वगैरे असं आणि यात्रेच्या वेळी वगैरे हा प्रज्वलित केला जातो. या बाजूला देखील एक छोटंसं शिवलिंग आहे, ते देखील मंदिर आहे. परिसर खूप मोठा आहे ह्या मंदिराचा. आणि ह्या मंदिराची माहिती जी आहे ती देखील तुम्हाला थोड्या वेळात मी पुढे गेल्यावर दाखवतो. हर हर महादेव. काय म्हणतो? या ठिकाणी बघा 108 शिवलिंग एकाच भाषणामध्ये आहेत. मंदिरातलं दर्शन घेतलं, तिथून आता बाहेर येऊया. एक मिनिट. इथं देखील महादेवाचं छोटंसं शिवलिंग आहे. हे देखील एक मस्त मंदिर आहे लहान. बरोबर त्या मंदिराच्या बाजूलाच आहे. मंदिराचा परिसर पण इतका छान आहे, प्रसन्न आहे एकदम. शिवलिंग सर्व काही उत्तम आहे. इथं पुरातन काळातली जी काही शिल्प मिळालेले आहेत इथं तुम्ही वाचू शकताय. सर्व माहिती इथं आहे. विरगळ म्हणतात त्यांना, विरगळ संकल्पना. हे विरगळाचे आहेत प्रकार. आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूचा परिसर. इथून आल्यानंतर एक वेगळी गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे तिरकी मान असणारा नंदी. इथे एक शिवलिंग आहे आणि इथं तुम्ही बघू शकतात 3 शिवलिंग आहेत आणि 3 शिवलिंगचे 3 नंदी आहेत त्या शिवलिंगच्या आकाराचे. आणि हे तिरक्या मानेचे नंदी आहेत, यांची मान तिरकी आहे. आता याचा इतिहास बघा. तुळशी भगवती रुद्रप्रयाग संगमावरील हे तीर्थक्षेत्र आहे. शिलाहार राजा भोज राजाचा वास्तव्याचा काळ 1118 ते 1212. 13व्या शतकात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. हेमाडपंथी पद्धतीचं हे आणि सिमेंट न वापरता बांधकाम केलेलं आहे. 3 दरवाजे आहेत एकूण. 6 व 8 पायऱ्यांचा प्रवेश मार्ग आहे. 18 स्तंभ आहेत. 108 शिवलिंग पाषाण आहे. तिरप्या मानेचा नंदी, ग्रामदैवत कल्लेश्वराचे शिवलिंग, शिवाचे पितळी मुखवटे, हे आता जी काही आता आपण बघितले ते. आवारात भव्य प्रमाणामध्ये दीपमाळ आहे, ते आता पहिल्यांदाच सुरुवातीला एंट्रीला दाखवली ती. पार्श्वनाथ तीर्थकारांची खंडित मूर्ती. अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची इथं मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारची शिल्प इथं तुम्हाला दर्शनासाठी आहेत. शिलालेख, विरगळ आणि आज तागायत सापडणाऱ्या सुवर्णमुद्रा. तर या बीड या गावचा इतिहास असा आहे की इथे
ह्याचा सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो, सुवर्णमुद्रांचा पाऊस पडतो ह्या गावामध्ये असं मानलं जातं. आणि बऱ्याच लोकांच्या घरी त्या सुवर्णमुद्रा अजूनही बघायला मिळतात. बऱ्याच लोकांना अजूनही त्या मुद्रा सापडतात. अशा प्रकारे आहे ही कसबा बीडमधील प्राचीन महादेव मंदिर. एक कदाचित 12व्या शतकातलं हे मंदिर आहे. प्रवास झालेला आहे पूर्ण. आता घरातून येत आहे फोन आणि आपण बघणार आता घरी नाश्ता केलेला आहे, तयारी झालेली आहे. जर झाली नसेल तर आपण जाणार आहोत बंडाताची मिसळ खायला महानगरपालिकेजवळ. नाही तर जर झाली असेल तर मग डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मंदिर कसं वाटलं, सातेरीचं मंदिर देखील, तिथला अभिषेकाची व्हिडिओ आम्हाला नाही करता आले, करू शकत नव्हतो आपण, काही स्ट्रिक्ट वॉर्निंग आहेत. तर तिथं तुम्हाला तिथला परिसर कसा वाटला, ह्या मंदिराची माहिती कशी वाटली, हे मंदिर कसं वाटलं हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा आणि लाईक करा सगळ्यांनी. तुषार भाऊ जय शंकर. जय शंकर.